समजा जर आपण ह्या अशा गोष्टी आपल्या मनातल्या ज्या आहेत त्या कोणाला सांगितल्या किंवा त्या लिहून काढल्या तर त्या अशा निचरा झाल्यासारख्या बाहेर पडतील आणि मग आपल्याला स्वप्न पडणार नाही. अगदी बरोबर. तुम्ही आता जे बोललात आणि त्यांचा जो प्रश्न होता तो सांगण्याचा मी प्रयत्न करेन. कधी कधी काय असतं, आपल्या मनात काही व्यक्तींबद्दल खूप राग असतो, खूप चीड असते. उदाहरणार्थ, एखाद्या मुलीला आपल्या आईचा फार राग येतो किंवा एखाद्या मुलाला आपल्या वडिलांचा राग येतो. त्यांचे संस्कार त्यांना सांगत असतात की आईवरती राग येऊन कसं चालेल, आणि त्या रागाच्या भरात आपल्या मनात कधी कधी भलते सलते विचारही आलेले असतात, खून करण्याचे वगैरे वगैरे. आपल्याच मनाची एक अशी अवस्था होती की आपल्याच मनात राग आलाय आणि आपणच तो राग व्यक्त करू शकत नाही, कारण का तो व्यक्त करणं म्हणजे चुकीचं ठरेल. अशा वेळेला हा जो कॉन्फ्लिक्ट आपल्या मनात तयार होतो, तो कॉन्फ्लिक्ट ह्या रात्री दात चावण्याच्या रूपाने व्यक्त होताना अनेक जणांच्या बाबतीत होतो. कारण का अशा लोकांशी ज्याला आपण खोलवर बोलतो की त्यांच्या जीवनात काय घडतंय काय नाही, त्याला अनेक वेळा ध्यानात येतं की त्यांच्या मॉरल बांधणीमध्ये बसणार नाही, अशा पद्धतीने त्यांच्या मनामध्ये कुठेतरी सुप्त राग आहे आणि तो अशा पद्धतीने व्यक्त होतोय. त्यालाही पुन्हा मनोविश्लेषण आणि समुपदेशन या पद्धतीने अशा लोकांना त्याचा उपयोग करता येऊ शकतो. परंतु ही जर अँगर आपण जसं मी म्हटलं डायरी लिहून काढला. आता अशा केसेसमध्ये ज्यावेळी आम्ही काउन्सिलिंग करतो त्यात मी एक जो प्रकार वापरतो तो असा की आम्ही त्याला क्रिएटिव्ह रायटिंग फॉर सेल्फ हेल्प असं म्हटलेलं आहे. काही लोकांना त्यांना होमवर्क असाइनमेंट्स दिल्या जातात. आईवरती राग आहे, आईला एक पत्र लिहा, पाठवू नका, पत्र लिहा, जे काय असेल त्याला लेटर यू नेव्हर डेअर टू राईट आम्ही त्याला म्हणतो की जे पत्र लिहिण्याची तुमची कधी प्रत्यक्षात इच्छा झाली नाही ते पत्र प्रत्यक्षात लिहा. त्याच्यात अर्वाच्य भाषा वापरली तरी हरकत नाही. आणि ते लिहित असताना जे काही मनातलं जळमट आहे ते सगळं लिहून काढा आणि ते लिहून काढल्यानंतर मग ते आमच्याकडे घेऊन या. त्या पत्रात तुम्ही काय लिहिलं यातूनही बरंचसं काही कळेल आणि तुमच्या मनातल्या ही जी चीड आहे, जी राग आहे, त्याचाही निचरा होईल. आणि अनेक वेळेला अशी पत्र लिहिल्यानंतर आम्हाला फारसं पुढचं काही करताच येत नाही. तो आतमधला राग आहे तो व्यक्त होतो त्या पत्रामध्ये, लिखाणामध्ये, आणि व्यक्तीमध्ये असलेली जी ही सुप्त राग होता किंवा जी चीड होती ती मावळली जाते.